नमस्कार मित्रांनो, पारू 13 मार्च प्रोमध्ये अनुष्काने दिशा आयल्याला खूप झुकवण्याचा प्रयत्न करते. एवढंच काय, दोघी चिडवतात पण खूप. आयल्या म्हणते, माझं चुकलं दिशा. दिशा म्हणते, काय काय काय? कानाला खूप बरं वाटलं. पुन्हा एकदा बोल ना. फायनली आयल्या झुकली. याचा अनुष्काला खूप आनंद होतो. पण आयल्या म्हणते, दिशा तुझ्या कानाखाली नाही, तुझं थोबाड फोडायला होतं. हे ऐकल्यानंतर आदित्य स्माईल करतो. अनुष्का म्हणते, एवढं हिच्या मुलाला बांधलं, पण हिचा माज काय कमी होत नाही. दिशा म्हणते, हिचा माज कसा कमी करायचा हे मला चांगलंच माहिती आहे. हिला आदित्य शेजारी बांधा आणि अशी कचकटून बांधा ना, सुटली नाही पाहिजे. अनुष्का म्हणते, आयल्या बोल ना आता, बोल. खूप तोंडावर करून बोलत होती ना. तुला काय वाटलं, तुला कोणी वाचवायला येईल? अरे हो, पारू येऊ शकते. मी तर विसरले होते दिशा. दिशा म्हणते, ती पारू कशाला येईन इथं मरायला? यांना पकडलं म्हटल्यावर ती आपला जीव घेऊन फरार पण झाली असेल. अनुष्का म्हणते, नाही, पारू येणार, 100% येणार. चल, किर्लोस्करांची थोडी मजा घेऊया. प्रीतम म्हणतो, हॅलो. अनुष्का म्हणते, हॅलो प्रीतम. प्रीतम म्हणतो, बोल ना, काय हवंय? पैसे हवेत का? बोल, किती हवेत? अनुष्का म्हणते, तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या आईची जेवढी किंमत आहे ना, तेवढे पैसे पाठवून दे. अनुष्का दिशाकडे बघते. दिशा स्माईल करते आणि मान हलवते. प्रीतम म्हणतो, काका किती पैसे पाठवायचे आपण? मोहन म्हणतो, आयल्या वहिनीची कशी किंमत करायची आपण? श्रीकांतची तब्येत खूप बिघडलेली असते. सगळेच त्याच्या आसपास असतात. तो ट्रक भरून पैसे देऊन टाका त्यांना. इकडे दिशा आणि अनुष्का टाळ्या वाजवतात आणि ओरडतात, कम ऑन आयल्या. आयल्याला सोडलेलं असतं आणि दिशा म्हणत असते, चल, माझ्या पायावर नाक घास. आदित्य ओरडत असतो, ओ नो आई, असं काही करू नकोस. पण आयल्या खाली झुकते आणि म्हणते, दिशा मी हात जोडून तुझी माफी मागते. प्लीज माझ्या आदित्याला जाऊ दे. आता आयल्याला कसं सोडवायचं? किर्लोस्करांच्या घरी गोंधळ चालू असतो. पारू म्हणते, वास प्रीतम सर, चला आता माझ्याबरोबर. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.